बाबा मुलांना म्हणतात की तू यापेक्षा छान प्रगती करू शकतोस, तू यापेक्षा आणखी पुढे जाऊ शकतोस, तेव्हा कधी कधी मुलांना राग येतो. तेव्हा त्यांना वाटते की माझे आई बाबा माझं कौतुकच करत नाहीत, ते माझ्या प्रगतीवर कधी कौतुक दाखवत नाहीत आणि ते मला सारखे काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून बोलतच राहतात. नमस्कार, मी पूनम लाहोटी, मोटिवेशनल स्पीकर. मुलांचा असा गैरसमज दूर करण्यासाठी एका गोष्टीतून माझा छोटासा प्रयत्न. एक मुलगा होता. हा मुलगा शाळेतल्या अभ्यासामध्ये पण तेवढाच हुशार होता आणि त्याचबरोबर त्याला खूप छान पद्धतीने तबला वाजवता येत होता. जेव्हा गावामध्ये भजन कीर्तनाचे कार्यक्रम असे तेव्हा या मुलाला आवर्जून तेथे बोलवण्यात येत होते. एके दिवशी त्याच्या वडिलांना कळालं की मोठ्या शहरामध्ये स्पर्धेचे आयोजन केलेले आहे आणि ती स्पर्धा म्हणजे तबला वाजवण्याची स्पर्धा. तेव्हा त्याच्या बाबांनी ठरवलं की आपल्या मुलाला आपल्या तेथे घेऊन जायचं आहे. त्यांनी मुलाला सांगितलं की स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी तुला आणखी तबला वाजवण्याचा सराव करावा लागेल. परंतु मुलाला काय वाटलं की इथे गावामध्ये माझ्याशिवाय एकही कार्यक्रम होत नाही, याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ मी खूप छान तबला वाजवतो आणि मला त्यासाठी सराव करण्याची गरज नाही. हा मुलगा येथे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आला आणि जेव्हा ओव्हर कॉन्फिडन्स येतो तेव्हा तो एकटा येत नाही, त्यावेळेस ते तुमचं हार म्हणजे अपयश सोबत घेऊन येतो. आता त्याचे वडील आणि तो दोघंही शहरामध्ये जातात. तेथे स्पर्धा होते, स्पर्धा संपते, स्पर्धेचा निकाल सुद्धा येतो. स्पर्धेच्या निकालामध्ये हा मुलगा द्वितीय क्रमांकावर येतो. आता साहजिक गोष्ट आहे, मोठ्या शहरामध्ये स्पर्धा होती म्हणून हा मुलगा आणि त्याचे वडील दोघंही खूप आनंदित होते. आता हा मुलगा जेव्हा घरी येतो, घरी आपल्या आईला सांगतो की मी माझ्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकावर आलो आहे. तेव्हा त्याची आई सुद्धा तेवढीच आनंदित होते. परंतु त्याची आई त्याला सांगते, कदाचित तू जास्त मेहनत घेतली असतीस तर तू आज प्रथम क्रमांकावर आला असतास. परंतु मुलाला त्याच्या आईच्या बोलण्यातून एवढी काही जाणीव होत नाही की कदाचित मी सराव कमी केला म्हणून माझा द्वितीय क्रमांक आला, हे त्याच्या लक्षात येत नाही. परंतु आई वडिलांच्या लक्षात येते की आपला मुलगा जो करत आहे त्याच्या पुढचे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, म्हणजेच आपला मुलगा आणखी त्याच्या पुढे त्याचं ध्येय आहे, परंतु त्याचं ध्येय त्याला दिसत नाहीये. म्हणून यांनी विचार केला आणि मुलांना हे दोघं फिरण्यासाठी बाहेर घेऊन गेले. आता जेव्हा बाहेर घेऊन गेले तेव्हा नदीकाठी हे दोघं जण त्याला घेऊन गेले आणि त्याच्या हातामध्ये एक दगड दिला आणि त्याला सांगितलं तुला ह्या दगडाला नदीत फेकायचं आहे, नदीच्या पाण्यात फेकायचं आहे. आणि मुलाने तो दगड नदीच्या पाण्यामध्ये फेकला. आता पुन्हा दुसरा दगड देण्यात आला आणि त्याला सांगण्यात आले की तू जो दगड फेकलास त्याच्या थोडं पुढं आणखी तुला हे पाण्यामध्ये हा दुसरा दगड फेकायचा आहे. पुन्हा त्याने फेकला, पुन्हा तिसरा, पुन्हा चौथा आणि त्याच्या आईने सांगितलेस की आतापर्यंत जेवढे तू दगड त्या पाण्यामध्ये फेकलेस त्याच्या भरपूर पुढे हा दगड तुला फेकायचा आहे. आणि आईने जसं सांगितलं तसंच त्या मुलाने तो दगड घेतला आणि त्याने भरपूर पुढे हा दगड फेकून दिला. म्हणजेच काय, आतापर्यंत जे दगड पाण्यामध्ये फेकले होते त्याच्या बऱ्याच पुढे हा दगड जाऊन पडलेला होता. त्याच्या आईने त्याला विचारले की जेवढे दगड मी तुला दिले होते तेवढ्या दगडाच्या पुढे तू हा दगड फेकलास, म्हणजेच हा दगड सर्वात लांब गेला, हा कसा काय गेला? तेव्हा तो म्हणतो अगदी सोपं होतं आई, तू मला सांगत होती आणि मी फेकत होतो, तू मला सांगितलं की सगळ्यात लांब फेकायचं म्हणून मी सगळ्यात लांब फेकलं. आता मात्र आईच्या सांगण्याचं तात्पर्य मुलाच्या लक्षात आलं होतं आणि याला कळून चुकले की मी द्वितीय क्रमांकावर आलो आहे, परंतु माझी क्षमता प्रथम क्रमांकाची होती आणि ती कदाचित माझ्या लक्षात नाही आली, परंतु ती माझ्या आई बाबाच्या लक्षात नक्कीच आली. असंच आपल्यासोबतही होतं. आपल्याला वाटतं की माझ्या प्रगतीचं कौतुक माझे आई बाबा करत नाहीत, परंतु आई बाबाला तुमची क्षमता माहीत असते आणि त्यामुळेच ते तुम्हाला सांगत राहतात आणखी मेहनतीने काम कर, आणखी सातत्याने काम कर, कारण तुमची क्षमता आणि तुमचं यश तुमच्या आई बाबाच्या नजरेत दिसत असतं.